बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीनं सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय। अशातच 2,70,000चा रेकॉर्ड आम्हाला मोडायचा आहे असा निर्धार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी व्यक्त केला। मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील। ऊन खूप आहे, उन्हात लोकांना कसं बाहेर काढायचं हाही एक मोठा प्रश्न आहे। आम्ही चांगल्या मतांनी 100% निवडून येणार आहोत असंही पार्थ पवार म्हणाले। तर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी उमेदवारांना मुद्दाम उभं केलं अशी टीकाही पार्थ पवारांनी केली। मतदान करणार आहेत। मला एवढंच मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना की ऊन खूप आहे। सगळ्यांना माहिती आहे की वहिनी निवडून येणारच, त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतील की कशाला यायचं मतदान करायला, वहिनी तर निवडूनच येणार आहे। पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे 2,17,000चा, त्याच्यामुळे मी विनंती करतो की अजून मतदान करायला या बाहेर। मात्र बिनविरोध झाली नाही। ही बिनविरोध सारखीच आहे, कारण तसं कोण मोठं नाही आहे समोर, पण आपल्याला बिनविरोध करायचा प्रयत्न चालू होता, पण काही लोकांनी उभे केले। आता कसं आहे, जर इतर लोकांनी चांगले उमेदवार उभे केले असते तर चांगली लढाई झाली असती, टीका टिप्पणी झाली असते, लोकांना कळालं पण असतं की खरं कुठले दादांचे कार्यकर्ते आहेत आणि कुठले दादांच्या पाठीमागे काम करणारे। तर हे एकदा क्लिअर झालं असतं आमच्या पुढच्या इलेक्शनसाठी। पण चांगले सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांचा मी आभार मानतो।